नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे चिंचपूरमधून. ज्या शेतकऱ्यांना नवीन रेशीम शेतीमध्ये उतरायचं असेल, तर त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. त्यांच्यासाठी त्यांनी सर्वात प्रथम आपलं जे जिल्हा रेशीम कार्यालय असतं, तिथे जाऊन आपलं नाव नोंदणी करावं लागते. तयार करून किंवा रोप आपण बुकिंग करून त्याची लागवड केली पाहिजे आणि लागवडीनंतर समजा 1-1.5 महिन्यानंतर आपण त्याची उतारावरती नोंदणी करायची असते. तुतीची लावल्याची जी नोंदणी असते ती उतार्यावरती आपण ती करून घ्यायची. त्यानंतर आपले 3 ते 4 महिन्यानंतर तुती आपली फास्ट वाढत असते आणि 3-4 महिन्यानंतर आपल्याला पहिली बॅच घ्यावी लागते. तर त्यासाठी त्या पिरियडमध्ये आपण ते शेडची बांधणी करून घेतली पाहिजे. त्यामध्ये शासनाच्या नियमानुसार समजा 60 बाय 22चं जे शेड लागतं आपल्याला, तर जे 10 वरती जे 10 फुटाचं असतं, त्याला एक आपल्याला रूम बनावं लागते पुढं आणि त्यानंतर 50 फुटाचं शेड आपल्याला कंटिन्यू करावं लागतं. तर शेड बांधणी करताना सपोज हाईट आपल्याला 10 फूट ठेवायची आहे कोब्यापासून. मग तुम्हाला कसं जमिनीपासून किती अंतरचं पोल घ्यायचं आहे आपल्याला, हे आपण ज्याच्या त्याच्या कंडिशननुसार किंवा ज्याच्या त्याच्या वावराच्या लेव्हलनुसार आपण करायचं असतं. फक्त शेडच्या याच्यापासून कमीत कमी समजा मधलं जे अंतर आहे ते 12 फूट ठेवायचं आहे. समजा 11 किंवा 12 फूट आणि साईडनं 10 फुटापर्यंत आपल्याला ठेवायचं असतं. त्यानंतर शेड आपल्याला बांधणी करताना कमी बजेटमध्ये करायचं असेल किंवा चांगल्या क्वालिटीचं करायचं असेल, त्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. आता समजा आमचं जे जुनं आहे ते आम्ही सिमेंट पोल वापरलेले आहे कडानी. त्यानंतर जे सिमेंटवरती पत्रे असतात ते पण वापरलेले आहे. म्हणजे लो बजेटमध्ये त्यावेळेस आम्ही केलं होतं. पण सिमेंटी पत्र्याचा पण चांगला बेस्ट फायदा आहे. आता मार्केटमध्ये नवीन प्लास्टिकचे कोटिंगचे जे पत्रे पण आलेले आहे. त्याने सुद्धा टेम्परेचर मेंटेन करता येतं. तर ज्याला जसं शक्य असेल लोखंडी किंवा सिमेंटी किंवा प्लास्टिकमध्ये कोटिंगचे पत्रे आलेले ते पण चालू शकतात. तर ज्याच्या त्याच्या हिशोबाने ते केलं पाहिजे. त्यानंतर जी शेडची कडाची जे पोल असतात त्याला आपल्याला 4 फुटाची चारही बाजूने भिंत करायची असते. कोब्यापासून 4 फूट हाईटला. त्यानंतर त्याच्या खालून आपल्याला 3x2 च्या प्रत्येक गाळ्यामध्ये ती आपल्याला खिडकी 3x2 ची टाकावं लागते आणि त्यानी खाललं जे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपल्याला त्या खिडक्या ठेवाव्या लागतात. व्हेंटिलेशन साठी हवा व्हेंटिलेशन झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला त्या खिडक्या ठेवाव्या लागतात. त्यानंतर ह्या ज्या रॅक असतात याची रुंदी 5 फूट ठेवावी लागते आणि सपोज आपलं 50 फुटाचं शेड असलं, तर आपल्याला 40 फुटाच्या रॅक कराव्या लागतात. म्हणजे 20-20 फुटाच्या अशा आपल्याला 20 फुटाच्या 4 रॅक कराव्या लागतात. इकडल्या बाजूनं 2 आणि इकडल्या बाजूनं 2 अशा 4 रॅक कराव्या लागतात आणि आपल्या 5 कप्पे आपल्याला यावरती करावे लागतात. म्हणजे स्टेप बाय स्टेप समजा कोणी 1.5 फुटाचं शक्यतो जे अंतर असतं आपण ते ठेवायचं असतं त्यामध्ये. म्हणजे आपल्याला पाला टाकणं किंवा जी बॅच गेल्यानंतर घाण वगैरे काढण्यासाठी आपल्याला ते सोपं जातं. ही जी कडाची बाजू असते याला कोब्या लेव्हलपासून 4 फुटाची भिंती बांधायच्या आणि त्याला 3x2 च्या प्रत्येक गाळ्यामध्ये खिडक्या टाकायच्या. खिडक्या म्हणजे अशी खिडकी ठेवायची आणि त्याला जाळी मारायची. कडानी जी जाळी असते ती कमी याची मारायची. म्हणजे 1x1 चे जर होल असलं तर कमी याचं मारायचं. आता हे मोठं झालं होतं आमचं याच्यातून मुंगूस, उंदीर वगैरे येत असतं. तर त्यासाठी आम्ही कोंबड्यांची जाळी मारली होती बारीक. तर या पद्धतीने आपल्याला करता येईल त्या पद्धतीने आपण नियोजन करा. जेणेकरून पुढं आपल्याला शेड बांधणी झाल्यानंतर प्रॉब्लेम येणार नाही. तर रॅक ज्या असतात त्या या पद्धतीनं 5 फुटाच्या असतात आणि कप्पे असतात त्याला केलेले 5 कप्पे आणि वरती जसं ज्याला शक्य वाटतं त्या पद्धतीनं शेडचं पत्रा वगैरे सिलेक्ट करून आपण टाकून घ्यायचा. या पद्धतीनं 22 बाय 50चं जे शेड आहे ते आमचं खाली कोबा केलेलं आहे. त्यानंतर वरती सिमेंटी पत्र आहे. 50 फुटाची लांबी आहे आणि 22 फुटाची रुंदी आहे. ही जी रॅक आहे ही 5 फुटाची रॅक आहे आणि 20-20 फुटाच्या अशा 4 केलेल्या आहे. म्हणजे 40 फुटामध्ये आपल्याकडून इथं पार्टिशन आहे तिचं. इथं 2 आहे म्हणजे इथपर्यंत एक आणि इथून पुढे एक असे 20 फुटाच्या 4 केलेलं आहे. त्यानंतर साईडना एक विटाचा 4 थर दिलेला आहे या पद्धतीनं.
फक्त तुम्ही जी कडाची जाळी वापरणार आहे, आता ही माझी 3 इंचाचा गाळा आहे, तर तुम्ही 1x1चा घ्या. कारण याच्यातून ज्यावेळेस आपण शेडमध्ये आळ्या घेतो त्यावेळेस मुंगूस आणि उंदीर हे खूप त्रास देतात, तर याच्यामधून येत नाही छोटी जाळी टाकली तर. ही जाळी नाही टाकायची, कोंबड्यांची असते ही. मी पाठीमागची ही जाळी आहे मोठी, तीच बारीकमध्ये टाकायची, त्यामुळे मुंगूस वगैरे येत नाही. तर या पद्धतीने सिंपल आणि कमी बजेटमध्ये 50 बाय 22चं करताना यापेक्षा आपलं जे हॉस्पिटलला ट्रेचर असतं गुंजाळ पाटलांचे, तर तुम्ही गाडा बघितला असेल तो त्या पद्धतीने करा. आमचा जुन्या पद्धतीचा होता या पद्धतीनं पाला वगैरे वरती रॅकवरती टाकण्यासाठी. आता ज्यावेळेस 4था मोड पास होतो त्यानंतर वरती पण आळ्या जातात, मग त्यांना पाला टाकण्यासाठी हा जो गाळा असतो तो बनावा लागतो. तर गुंजाळ पाटलांची इथं तुम्ही बघितलंच असन ट्रेचर असतं हॉस्पिटलमध्ये, त्या पद्धतीनं आपण बनवलं तरी चालतंय. त्यानंतर बाहेरच्या बाजूने या पद्धतीनं विट बांधकाम करून एक 2 फूट कोबा वरती घेतलेला आहे आणि त्यावरती विटाचा 4 थर दिलेले आहे. आणि कंटिन्यू शेड नेट आणि हा जो काळा कागद असतो तो असतो. सपोज शेजारी वगैरे कोणी स्प्रे मारला त्यासाठी आपण हे पे करण्यासाठी. शक्यतो एक बॅच गेल्यानंतर भरपूर लोक ते काढून ठेवतात, पण आमच्या प्रत्येक महिन्याला बॅच असल्यामुळे आम्ही ते कधी काढत नाही. पण मग कळीच्या चोने वगैरे या पद्धतीनं आपण स्प्रे केल्यानंतर त्याच्या ज्या बॅक्टेरिया असतात आधीच्या बॅचच्या ते संपूर्ण जात असतात. तर त्यामुळे हे पूर्ण सफेद दिसत आहे. आणि शेडमध्ये जो कोबा आहे तो पण सफेद दिसत होता, तर त्याच्यावरती पण आपण कळीचं चुन्याचे या पद्धतीने हे केलेलं आहे. तर या पद्धतीनं कमी खर्चात केलेलं आहे.